छत्रपती संभाजीनगर शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयापासून ते शहागंज पर्यंत आज रन फॉर युनिटी हा कार्यक्रम घेण्यात आला। लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमाला मंत्री अतुल सावे, खासदार डॉक्टर भागवत कराड, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे सीओ अंकित पन्नू यांची देखील उपस्थिती होती। हा कार्यक्रम शहागंज येथील सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्यासमोर संपन्न झाला। यावेळी उपस्थितांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याला पुष्पांजली अर्पण केली। भारत देशाचे लोहपुरुष आदरणीय सरदार वल्लभभाई पटेल यांची आज जयंती होती आणि या जयंतीच्या निमित्त शहरामध्ये अखंड भारत व समृद्ध भारत, स्वदेशी भारत या सगळ्या विषयावर घेऊन एक पदयात्रा काढण्यात आली आणि या पदयात्रेमध्ये वेगळ्या वेगळ्या संघटनेचे विद्यार्थी, अधिकारी, राजकीय पुढारी सगळे याच्यामध्ये सहभागी होऊन आपला भारत देश ज्यांनी स्वातंत्र्य मिळण्याकरता सरदार वल्लभभाई पटेल यांनी प्रयत्न केले आणि एक अखंड भारत राहावा। त्या काळात जसं मराठवाडा हे निजामाच्या अंडरमध्ये होतं, ते निजामाला पण बोलून त्यांना रिक्वेस्ट करून त्यांच्याकडून ते भारतमध्ये सामील करून घेतलं। असे अनेक प्रयत्न सरदार वल्लभभाई पटेल यांनी त्या काळात केले होते। हा भारत अखंड राहावा याकरता केले होते आणि म्हणूनच आज अखंड भारत आणि स्वयंभूत भारत याच्याकरता शपथ घेण्यात आली। या शपथच्या माध्यमातून स्वदेशी वापर करण्याकरता पण आमच्या नेहरू युवक केंद्राच्या मेघा मॅडम, आमचे खासदार आदरणीय डॉक्टर भागवतजी कराड साहेब आणि सर्वच आमचे पदाधिकारी, आमचे किशोर शितोळेजी, शहराचे कलेक्टर स्वामीजी, सीओ अंकितजी, क्रीडा अधिकारी देसाईजी, असे अनेक लोक सगळे याच्यामध्ये सहभागी झाले आणि या रन फॉर युनिटी यशस्वी करण्याकरता, हा भारत देश अखंड राहावा आणि स्वदेशी राहावा याकरता आणि 2047 मध्ये जागतिक पातळीवर 1 नंबरला जावा याकरता आज आम्ही शपथ घेतली। नक्कीच याचा उपयोग याचा सगळेजण पालन करतील आणि या भारत देशाला एक उच्चांकाला नेऊन ठेवतील। धन्यवाद।